कोलकाता इथं महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचा भाजपा महिला आघाडीच्या वतीनं निषेध करण्यात आला। तसेच कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली। कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराचा आणि निर्गुण हत्येचा भारतीय जनता पार्टी सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। हुतात्मा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्च या निमित्तानं काढण्यात आला। यावेळी सोलापूर शहर चिटणीस रोहिणी तडवळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर कडाडून टीका केली। तसंच पीडितेला न्याय मिळावा यासाठी देशव्यापी लढावा लागेल असं आवाहन केलं। च्या वतीने आज संपूर्ण देशभरामध्ये कोलकात्याला ज्या डॉक्टर महिलेचा बलात्कार करून निर्गुण हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही हा मेणबत्ती लावून सगळ्या देशभरामध्ये मोर्चा काढलेला होता। मूक मोर्चा होता। आपल्या एका भगिनीवर अशा प्रकारे अत्याचार होऊन तिची निर्गुण हत्या होणं ही संपूर्ण जगातल्या सर्व लोकांना काळिमा फासणारी गोष्ट आहे। एखाद्या महिलेवर अशा प्रकारे आणि त्या पण डॉक्टर महिलेवरती अत्याचार करणं आणि त्याच्यात झाकून टाकण्यासाठी परत प्रयत्न करणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आज या दिवशी 16 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण देशभरामध्ये याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। महिला शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांनी आपल्या मनोगतात ममता बॅनर्जी सरकारवर रोष व्यक्त केला। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी त्या पाशवी बलात्कार केलेल्या त्या मानवी कृत्य करणाऱ्या त्या नराधामाला अजूनपर्यंत अटक केलेली नाही आणि त्याला कुठलीही शिक्षा ठोठवण्यात आली नाही। त्याच्याबद्दल संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये आज आम्हाला चीड निर्माण होऊन एकाच वेळी एकाच दिवशी ही कॅन्डल मोर्चा आम्ही करण्यात आलेला आहे आणि याच्यामधून आम्ही आमचा सर्व महिला शक्ती महिला संघटना आम्ही या ठिकाणी निषेध नोंद करतो आणि अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो। यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्री कांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, वंदना गायकवाड, विमल पुठ्ठा, संगीता जाधव, गीता पाटोळे, विजय गायकवाड आदींसह भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती।